होती। या बैठकीदरम्यान आमचे सन्माननीय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काकासाहेब कुडाळकर आणि जे काय आमचे तालुक्याचे जिल्ह्याचे नेते मंडळ होते यांनी सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनातून जे मुद्दे आहेत ते उद्याच्या प्रचार यंत्रणा राबवत असताना त्या ठिकाणी आमचे जे या अनाव गावातील तिन्ही बूथवरचे जे पदाधिकारी आहेत हे मुद्दे घेऊन त्या ठिकाणी नागरिकांपर्यंत मतदानापर्यंत आव्हानासाठी जाणार आहेत। त्यामुळे आज ही प्रचार पूर्व नियोजनाची बैठक होती। अनाव गावाच्या विकासाच्या दृष्टीने तुमचं काय पुढील दृष्टिकोन असेल? अनाव गावच्या किंवा एकंदर या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने हा मतदारसंघ हायवेच्या म्हणजे आपला जो मुंबई गोवा हायवे आहे ह्या हायवेच्या दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी हा मतदारसंघ आहे। रेल्वे लाईन या मतदारसंघामधून जाते। दोन्ही बाजूनी एका बाजूने जिल्हा मुख्यालय आणि एका बाजूने तालुक्याचं मुख्यालय असा अतिशय महत्त्वाचा आणि जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या मध्यवर्ती असलेला हा मतदारसंघ आहे। त्यामुळे या मतदारसंघाच्या मूलभूत सुविधांबरोबर रस्ते, वीज, पाणी या ज्या समस्या आहेत याबरोबर या ठिकाणी आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण व्हाव्यात, शिक्षण आणि त्याबरोबर रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात याकरता जास्तीत जास्त प्रयत्न आमच्या या विभागाचे आमदार सन्माननीय निलेशजी राणेसाहेब, पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि आमच्या सगळ्यांचे आधारस्तंभ ज्यांच्याकडे बघून आम्ही राजकारण शिकलो ते सन्मान नारायणराव राणेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा सर्वतोपरी विकास आणि या ठिकाणचा मतदारसंघ हा आदर्श मतदारसंघ करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे।